नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी आपण विचार जर केला तर महाराष्ट्रातील नामांकित संस्था श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मोठ्या प्रमाणावरती जागा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत या संस्थेचं मेरिट काय असतं, कारण की आपण जर पाहिलं तर फेज 2 टेट 2चा आपण जर विचार केला तर जवळपास एवढ्याच जागा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. त्या प्रमाणात आपण नक्की मेरिट किती असतं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. त्या तुम्हाला एक प्रकारचा अंदाज यावा हा त्यामागचा उद्देश आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वरती मीडियम पहा मराठी आहे. सेकंडरी माध्यमिकसाठीचं मेरिट किती होतं ते आपण समजून घेऊया. जनरल नॉट ॲप्लिकेबलचं मेरिट होतं 127चं होतं. जनरल वुमनचं होतं 127. जनरल प्रोजेक्ट अफेक्टेड 99. जनरल अर्थक्वेक अफेक्टेड 72. जनरल स्पोर्ट्समनचं होतं 24. जनरल अंशकालीनचं मेरिट होतं 99. जनरल PH ऑर्थोचं मेरिट होतं 128. PH डिफिशियन्सी 111. PH IDचं मेरिट होतं 92. PH MDचं मेरिट होतं 88. SC कॅटेगरी नॉट ॲप्लिकेबल 116 गुणांचं मेरिट होतं. त्यानंतर SC PH ऑर्थो जर पाहिलं तर 117 गुणांचं मेरिट होतं. SC वुमनचं मेरिट 112 होतं. SC प्रोजेक्ट अफेक्टेडचं मेरिट होतं 98 गुण. त्यानंतर SC इंट्रा ऑर्फन म्हणतो आपण, तर त्यांचं मेरिट होतं 95. ST आता STचं मेरिट पहा, इंटरनल ऑर्फन 98 गुणांचं मेरिट आहे. ST नॉट ॲप्लिकेबलचं मेरिट होतं 115 गुणांचं, म्हणजे ओपनचं मेरिट थोडक्यात. ST वुमनचं मेरिट होतं 117 गुण. ऑदर बॅकवर्ड क्लास OBC आपण जर विचारात घेतला तर 125 गुणांचं मेरिट होतं ऑर्थोचं. ऑदर बॅकवर्ड क्लास PH डिफिशियन्सी 101 गुणांचं मेरिट होतं. OBC नॉट ॲप्लिकेबल 122 गुणांचं मेरिट होतं. OBC एक्स सर्व्हिसमेन त्या ठिकाणी अवेलेबल झाले नाहीत. OBC प्रोजेक्ट अफेक्टेड 97 गुणांचं मेरिट होतं. SCBC नॉट ॲप्लिकेबल 114 गुणांचं मेरिट होतं. SCBC वुमनचं मेरिट 114 होतं. आपल्याला या ठिकाणी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. आणि एका महिला भगिनीने मगाशी प्रश्न विचारला असा होता की त्यांच्या वेगवेगळ्या संस्था असतात, त्या ठिकाणी आपल्याला नियुक्ती होते, बदलीसुद्धा होते, कारण की निवड कुठे होऊ शकते हे आपल्या हातामध्ये नसतं. संस्था आपल्याला सांगेल त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. कारण की आपण जर विचार केला तर ह्या विदाऊटला येणारी खूप महत्त्वाची संस्था आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं काम देखील होतं. SCBC प्रोजेक्ट अफेक्टेडचं 99 गुणांचं मेरिट आहे. अर्थक्वेक अफेक्टेड 82 गुणांचं मेरिट आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS 167 गुणांचं मेरिट आहे. EWS नॉट ॲप्लिकेबल 112 गुणांचं मेरिट आहे. EWS वुमन 109 गुणांचं मेरिट आहे. EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 98 गुणांचं मेरिट आहे. EWS अर्थक्वेक अफेक्टेड 83 गुणांचं मेरिट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. ॲडव्हर्टाईज पोस्ट पहा 380 जवळपास पोस्ट आपल्याला त्यावेळेसला पाहायला मिळाल्या होत्या. आता देखील मॅक्झिमम पोस्ट आहेत आणि तुमचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यानंतर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेकंडरीसाठीच आहे. 1 ते 5च्या जागा साठीचं मेरिट पहा. नॉन PHचं मेरिट जर पाहिलं त्या ठिकाणी तर 24 गुणांचं मेरिट आहे. PHचं 92 गुणांचं मेरिट आहे. ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 ते 8साठी इंग्लिश विषयाचं मेरिट जर पाहिलं तर 122 गुणांचं मेरिट आहे. 6 ते 8चा विचार केला 115 गुणांचं मेरिट आहे. त्यानंतर हिंदी विषयासाठी 115चं आहे. 6 ते 8 लँग्वेज मराठीसाठी 122 गुणांचं मेरिट आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 मॅथमॅटिक्ससाठी 114 गुणांचं त्या ठिकाणी मेरिट आहे. 6 ते 8 मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी उमेदवार त्या ठिकाणी त्यांना मिळाले नाहीत. त्याच्यानंतर 6 ते 8साठी सायन्स विषयाचं मेरिट 120 गुणांचं आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 सोशल सायन्सचं मेरिट 129 गुण आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10साठीचं मेरिट पहा, 9 ते 10चं मेरिट मला 124 गुण होते बंधू आणि भगिनींनो. आणि या ठिकाणी नॉन PHचं मेरिट 127 गुणांचं लागलेलं आहे. म्हणजे 3 गुणांवरून माझं मेरिट खरं तर या संस्थेमध्ये बहुतेक नव्हतं. त्याच्यानंतर सोशल सायन्सचं खरं तर ते मेरिट आहे 129चं. लँग्वेज इंग्लिशचं मेरिट 9 ते 10चं 125 होतं. ग्रॅज्युएट टीचर लँग्वेज हिंदीचं मेरिट पहा किती कमी आहे, 97 गुणांचं होतं 9 ते 10साठी. 9 ते 10साठी लँग्वेज मराठी विषयानुसार पाहतोय आपण, त्या ठिकाणी 117 गुणांचं मेरिट होतं. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10चा विचार जर केला तर 71 गुणांचं मेरिट होतं. ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9 ते 10साठी 137 गुणांचं मेरिट होतं. 9 ते 10 मॅथमॅटिक्स
मॅथमॅटिक्सचं मेरिट जर पाहिलं तर 137 आहे. मॅथमॅटिक्स सायन्स मेरिट 126 आहे. वरती लँग्वेज मराठी 117, संस्कृत 71. पहा त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आणि सायन्सचं मेरिट 126 आणि नॉट पी एचचं मेरिट 136 आहे. त्यानंतर 9 ते 10साठी फिजिकल एज्युकेशनचं मेरिट आपण जर विचारात घेतलं तर 108 गुणांचं आहे. 9 ते 10साठी सायन्स विषयाचं मेरिट 134 गुणांचं आहे. फिजिकली हँडिकॅपचं 117 आहे. ग्रॅज्युएट टीचर सोशल सायन्सचं मेरिट 129 मार्क्स होतं आणि फिजिकल हँडिकॅप 111. हायर सेकंडरी आता 11वी 12वीच्या पोस्ट सध्या नाही आहेत, परंतु येणाऱ्या फेजमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर तिथे 11वी 12वीसाठी बायोलॉजीचं मेरिट होतं 138 गुणांचं. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी चं मेरिट होतं 114 गुणांचं. केमिस्ट्रीचं मेरिट होतं 133 गुणांचं. कॉपरेशनचं मेरिट होतं 114 गुणांचं. इकॉनॉमिक्सचं मेरिट होतं 139 गुणांचं. त्यानंतर इकॉनॉमिक्स कोऑपरेशन एकत्रित 81 गुणांचं मेरिट आलेलं होतं. खूप कमी आलेलं होतं. काही जागाच ज्यांचं डबल त्या ठिकाणी पी जी आहे त्यांना या जागा येत असतात. त्याच्यामध्ये 81चं मेरिट लागलं आहे. एज्युकेशन्स सोशिओलॉजी 124 गुणांचं मेरिट होतं. जिओग्राफीसाठी उमेदवार मिळाले नाही आहेत त्यांना. जिओग्राफी लँग्वेज मराठीसाठी 88 पी एचचं मेरिट होतं. हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनचं त्या ठिकाणी उमेदवार मिळालेले नाही आहेत. मेरिट त्या ठिकाणी जागा होत्या पण उमेदवार दिसत नाही आहेत. हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स त्यांचं मेरिट 72 गुणांचं होतं. लँग्वेज इंग्लिशचं मेरिट होतं 101 गुणांचं. लँग्वेज पॉलिटिकल सायन्स हिंदीचं मेरिट दिसत नाही आहे. त्यानंतर कॉपरेशनचे पण उमेदवार मिळाले नाही आहेत. लँग्वेज मराठी इकॉनॉमिक्स एकत्र 130 गुणांचं मेरिट होतं. लँग्वेज मराठी एज्युकेशन 114 गुणांचं मेरिट होतं. लँग्वेज हिस्ट्रीचा विचार जर केला तर 151 गुणांचं मेरिट होतं. लँग्वेज संस्कृत 138 गुणांचं मेरिट होतं. OCचं मेरिट 98 गुणांचं आहे. त्यानंतर फिजिक्स विषयाचं मेरिट 142 गुणांचं त्या ठिकाणी त्यांचं होतं. लक्षात घ्या, थोडासा शेवटचा आकडा थोडा उलटा झाला असता तर मी तिथे गेलो असतो कदाचित, असं मला वाटतं, कारण की मला 124 होते आणि इथे 142 गुण दिसत आहेत. त्यानंतर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हायर सेकंडरीसाठी सायकोलॉजीचं मेरिट होतं. म्हणजे जागाच त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज पोस्ट नव्हत्या त्यामुळे जागा ब्लँक आहे. SP-चं मेरिट 89 गुणांचं आहे. SP कोऑपरेशन एकत्र जागा 88 गुणांचं मेरिट आहे. सोशिओलॉजी ऑर्फनचं मेरिट 95 गुणांचं आहे. अशा पद्धतीने हे आहे आणि या खाली सर्व निवड झालेले उमेदवार आहेत. ओके, तर अशा पद्धतीने मेरिट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.